हा एक किल्ला नाही, हा फक्त डोंगर पण नाही, हा मृत्यू आणि स्वाभिमान त्यांच्यातला उभा असलेला इतिहास आहे. एक चुकीचं पाऊल आणि हा डोंगर तुम्हाला माफ करत नाही. इथे येणारे सगळे पर्यटक नसतात, काही जण परीक्षा घ्यायला येतात. आज आपण चढतोय स्वराज्याची राजधानी रायगड. सकाळी 6 वाजलेत, शहर अजून झोपलेलं आहे, पण रायगड जागा झाला. इथे ट्रेक सूर्योदयासाठी नसतोच, तो आत्मपरीक्षेसाठी असतो. प्रत्येक पावलांसाठी शरीर थकतंय, पण मन मजबूत होत जातं. ही वाट सोपी नाही. इथे मोबाईल नेटवर्क हरवतं आणि स्वतःशी संवाद सुरू होतो. हा डोंगर बोलत नाही, पण तो ऐकतो. रायगडावर निसर्ग सुंदर आहे, कारण इथे अहंकारच कधी टिकला नाही. धुकं अंगावर येतं, जसे इतिहास आपल्याला धरून ठेवतोय. आणि या सगळ्या गोष्टी आपण अनुभवत मग पोचतो आपण एका दरवाजापाशी. तो आहे महादरवाजा. हा दरवाजा फक्त सागाने व लोखंडाने बनलेला नव्हे, तर तो शिस्तीचा, ताकदीचा आणि रणनीतीचा अनुमान आहे. इथून शत्रू आत येणं म्हणजे मृत्यूला समोरून आमंत्रण देणं होतं. हे दगड फक्त भिंतीत नाही, हे स्वराज्याचे पहारेकरी आहेत. याच रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. हा फक्त राजा होण्याचा सोहळा नव्हता, हा जनतेच्या स्वप्नांचा विजय होता. शिवाजी महाराजांनी सत्ता तलवारीसाठी नाही, तर जनतेसाठी वापरली. रायगड ही राजधानी होती, कारण इथे अन्यायाला जागा नव्हती. इथे निर्णय घेतले जायचे जे इतिहास बदलायचे. असं म्हणतात, रात्री रायगड हा शांत नसतो. वाऱ्यात अजूनही घोड्यांचा ताफा ऐकू येतात. या किल्ल्याने कित्येक युद्ध पाहिले, धोकेबाजी पाहिली, पण तरीही झुकला नाही. इथे प्रत्येक दगड एक कथा सांगतो आणि प्रत्येक कथा लिहिलेली आहे. रायगड हा ट्रेक नाही, तो संस्कार आहे. इथे येऊन फोटो काढून फक्त स्टोरी लावण्यापुरतं नाही, तर इथे येऊन डोकं झुकवा, कारण रायगड उंच आहे, पण गर्वासाठी नाही, स्वाभिमानासाठी. जय भवानी, जय शिवाजी.